ती आजी जी आहे ना आमची, जी सगळ्यात यंग, सगळ्यात छोटी आहे वयानी, ती खोडकर आहे. बाकी आम्ही सगळ्या खूप मॅच्युअर्ड आहोत. काही सीन असे असतात बघ की जिथे विदाऊट ग्लेस, विदाऊट तुपांजली पण आपल्याला रडायला येतं. कित्येक वर्ष मी प्रयत्न करते, पण मी ते शिकूच शकले नाही. मी घरी असताना माझ्या लेकीबरोबर असते आणि कट टू जेव्हा मी सेटवर येते तेव्हा अजून 3 लेकींबरोबर असते. त्यामुळे त्रिगुणित होतो माझा आनंद. त्यामुळे माझं हे जरी रिलेशन तुम्हाला असं थोडंसं दिसत असलं तरी बट इट्स व्हेरी स्वीट. आम्ही मस्त असतो, मी तरी मस्त असते. आय डोंट नो. आणि खरंच म्हणजे जेवढं आपलं ऑनस्क्रीन रिलेशन आमचं हे दाखवलेलं आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ऑफ स्क्रीन आहे. कारण सीनमध्ये एकमेकींना मदत करणं असेल डायलॉगसाठी किंवा एक केस तुझा इकडे आला किंवा घाम पुसणं वगैरे या सगळ्या गोष्टींपासून एकत्र जेवण करणं इथपर्यंत आम्ही सगळ्याच जण एकत्र असतो. त्यामुळे मजा येते शूटिंग करताना पण. आणि स्पेशली मला सांगावं असं वाटते की मला खूप सांभाळून घेतात या सगळ्या जणी. ते मला स्पेशली म्हणावं असं वाटतं की थँक्यू, तुम्ही मला खूप छान सांभाळून घेता. आणि आपण आम्हाला सांभाळतात आणि एकत्र जेवतो तो एक टाइम आमचा खूप छान असतो. पूर्ण दिवसभरातला एक जो थकवा असतो ना तो जरासा कमी फील होतो. इंस्टाग्राम शिकवलंय का, म्हणजे ट्रेंड्स वगैरे आता त्या मला शिकूच शकत नाहीत, कारण की मी इतकी डम आहे ना की मी कित्येक वर्ष मी प्रयत्न करते, पण मी ते शिकूच शकले नाही. पण मी शिकायला पाहिजे ना. बरं, आता सिरियल सुरू झाल्यापासून किंवा शूटिंग सुरू झाल्यापासून तुमच्या तिघींचा असा एक सीन आतापर्यंतचा जो खूप इमोशनल होता आणि खूप चॅलेंजिंग वाटला. काल केला ना तो सीन करून आल्याबरोबरच मी यांना म्हटलं की अरे ये सीन कुछ अलग आहे. म्हणजे खूप असं काहीतरी आतून आल्यासारखं वाटलं. इन स्पेशल म्हणजे की स्क्रीनसाठी पण प्लस पर्सनल लेवलवर पण असं वाटलं की यार काहीतरी वाढतंय, पुढे जातंय असं. आणि कधी कधी ना काही सीन असे असतात बघ की जिथे विदाऊट ग्लेस, विदाऊट तुपांजली पण आपल्याला रडायला येतं. सो ते सीन तसे बांधले पण गेलेले आहेत आणि परफॉर्मन्स करताना पण इतके छान आर्टिस्ट समोर असतील ना तर ते खूप कमालीचे आणि इथून सीन होतात. तू काही बोल. नाही बोलणार माहिती आहे. येस, आणि मगाशी तुला प्रश्न विचारला की कोण दोघींमधून खोडकर कोण, का आता त्या समोर बसल्या आहेत त्यांच्या समोरचा खोडकर कोणीच नाहीये. मी जेन्युइनली सांगू, आमच्या पूर्ण युनिटमध्ये खोडकर कोणी नाहीये. एकमेव ती आजी जी आहे ना आमची, जी सगळ्यात यंग, सगळ्यात छोटी आहे वयानी, ती खोडकर आहे. बाकी आम्ही सगळ्या खूप मॅच्युअर्ड आहोत. तिचाच दंगा जास्त असतो, बाकी कोणी नाही. या सगळ्या एकदम शामूळ मुली आहेत. बरं, सीन मध्ये ना प्रत्येकाच्या एक पर्सनॅलिटी ट्रेट वेगळे असतात ना. कोणाची पाठांतराची स्टाईल वेगळी असते किंवा कोणाची अशी एक पाठांतर करताना कोणाचं चालायला आवडतं, कोणाला एका जागी बसून. या दोघींचं किंवा तुम्ही दोघी सुद्धा ताईचं सांगू शकता काय एक वेगळी ट्रेट जाणवली आपण ऑब्झर्व करतो ना की अरे कुछ युनिक आहे सीन, असं काही जाणवलंय? मला या दोघींचं पाठांतराच्या बाबतीत मला असं कधी दिसलंच नाही की त्या स्क्रिप्ट घेऊन खूप बसल्या आहेत. मला असं वाटतं की त्यांना ऑलरेडी 1 वर्षापूर्वी स्क्रिप्ट मिळालेली आणि त्यांचं पूर्ण पाठ झालंय, त्यांना पाठांतराची गरज असते. नाही माझं जे मी सारखं घेऊन अशी फिरत असते, मला गरज लागते. नाही तसं मला प्राजूचं खूप वाटतं, कारण तिला आता एक आम्ही सीन केला आणि जो पुढचा होणार नव्हता पण तो असा ऑन द स्पॉट ठरलं की करायचा आहे. आणि त्याच्यात तिने एकदा फक्त असं वाचलं असेल, एकदा किंवा 2दा मॅक्स, पण त्याच्यानंतर तिने न विसरता आणि इट वॉज अन इमोशनल सीन, तर तो तिने इतका मस्त केला. आणि मग झाल्या मी तिला म्हटलं कसं झालं तुझं एवढा लगेच पाठांतर, कारण मला पण टाइम लागतो पाठांतर व्हायला. ते मला जास्त म्हणजे मी एकदा वाचते आणि मग ते होतं पाठ आपोआपच आहे. कारण इमोशन्स मुळात ना एक गोष्ट मला सांगायची आहे की इथे खूप नॅचरल लेवलला सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बघ ना, आपण सीन करताना पण काही वेगळं करायला जात नाही. आपण जे डे टू डे लाईफमध्ये करतो तेच करतो. ते खूप असं छान. म्हणजे आम्ही आमच्या दोघींसाठी, आता आम्ही दोघी घरापासून लांब होतो, आमच्यासाठी सेटवरची आई आमची माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. मला आवडेल. रिलेशन आहे ना, त्यामुळे ते छान जातं अजून परफॉर्म करताना पण. तिच्या रिअल लाईफ मुलीला भेटल्या हो, खूप मस्त गोडी आहे आणि ती. मस्त आहे. आणि ती जिम्नॅस्टिक्स करते, ती डान्स मॉडेल करते. आणि आम्ही तिचा डान्स बघितला आणि तिने माझं जे ही अनोखी गाणं आहे त्याच्यावर हा एक किस्सा, म्हणजे मी तुला जे थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना की मी ह्यांना आधीपासून ओळखून होते, त्यामुळे ह्यांना बघितल्याबरोबर मला असं झालं की हा तुम्ही आहात.
अरे म्हणजे मला त्यांच्याबद्दल असं कौतुक होतं. आणि स्पेशली मी हिच्या एका चित्रपटातल्या गाण्यावर मी माझ्या लेकीवर परफॉर्म केला Wow. त्यामुळे मला ही खूप जवळची, माहीत नसतानाही खूप जवळची होती. तर बघितल्याबरोबर असं झालं की ओ तू आहेस. So तिची आणि गौरीची वेवलेंथ मॅच झाली त्या हो, हो, जिम्नॅस्टिक. हो. सो येस, तिघी मिळून अपील करूया आता नवीन मालिकेसाठी आपल्या. येस येस गॉन. प्राजू. कारण की आमच्या सगळ्यांमध्ये ही फार सुंदररित्या ते व्यक्त करते. नाही, खरं तर प्रेक्षकांचेच आभार आहेत की इतका छान रिस्पॉन्स, आता 4 एपिसोड टेलिकास्ट झालेत. आम्हाला पण बघायला मिळत नाही इतके फास्ट प्रेक्षकांचेच रिस्पॉन्स आपल्यापर्यंत Actually, पोहोचतात. हो. सो प्रेक्षकांचेच आम्ही सगळ्यांच्या वतीनं, संपूर्ण पाठराखीण टीमच्या वतीने आभार मानतो की इतका छान रिस्पॉन्स तुम्ही देताय आणि आम्ही पण आमच्याकडनं 100% देतोय. दिवस रात्र आम्ही कष्ट घेतोय आणि तुमच्यासाठी आम्ही खूप छान मन लावून शूटिंग करतोय. सो नक्की बघा रात्री 9 वाजता पाठराखीण मालिका. फक्त स्टार प्रवाहावर. थँक्यू थँक्यू. आणि राजश्री मराठीचे पण थँक्यू. Thank you. सेटवर आला, Yes. आमच्याशी छान गप्पा मारल्यात त्याबद्दल. थँक्यू Thank you. थँक्यू. थँक्यू.